प्रवेशं वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयति किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशास्त्रचरणश्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं शान्तलीलाम्बुदाभं जगन्नेतपानिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कन्दरं पञ्चनेत्रं सदेवदासं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये यस्य स्वरूपाय जटाधराय पिनाकाष्ठाय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तया पाया माझे दंडवत घडो आणि चित्त जोडून आम्ही कलापज्ञ देवो धरातावतारं कलां कांगरे ज्योतिकामोदिवक्तं कलानि शवादा प्रणोदा दक्षं समाधिष्ठमुर्मिं गदे ज्ञानदेवं नदी दिव्यगोदा सहा निवासी सदा प्रियदो सज्जन वैष्णवासी जयार्थविता प्रेम आह्लाद चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ शरण शरण एकनाथ नमो सद्गुरु दया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा कीर्ति सेवेदारी सेवक दादो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा या वरी न करावा कल्पेरम दयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याचा दाता तुझी एक दाणा नारायणा स्मरवी अनेक नाशे वंते काय नजरे हाय जाचेनी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त दिहुनिवासी नामनिष्ठ आणि या वारकरी संप्रदायाच्या खरस्थानी शोभायमान असलेले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आचार्यांचं संतांचं वर्णन करतात. अभंगाला अर्थाने पुजण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. गुरुवर्य गाथामूर्ती बाबांच्या आज्ञेवरून आलेली माझ्याकडे सेवा तशी एकादच म्हटलं की गुरुवर्य बाबांची असते आणि त्याच आशेने आपणही सर्व या ठिकाणी आलेले आहोत. विद्यार्थ्यांना माहित होतं सेवा बाबांची नाही, परंतु तुम्ही तर बाबांचं कीर्तन ऐकण्याकरता आलेले आहात. पण गुरुवर्य बाबांना आळंदी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी कीर्तन सेवा असल्यामुळे गुरुवर्य बाबा तिकडे गेलेले आहे आणि त्यांच्या जागेवरील
म्हणजे त्यांच्या वाटेची ही सेवा गुरुवरे बाबांनी माझ्याकडे दिलेली आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय संतांचं वर्णन, गुरुचं वर्णन करणं आहे. गुरुचं वर्णन करणारा अभंग निवडण्याचं कारण हे की आज बाबा या ठिकाणी नाही. बाबा जर असेल तर बाबांचं वर्णन आपल्याला करता येतं असं नाही का, बाबांना ते आवडत नाही. म्हणून बाबा नसताना बाबांचं वर्णन करायला काही हरकत नाही असा विचार मनात आणून बाबांचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. काही साधक तुकोबारायांकडे गेलेले आहेत आणि तुकोबारायांकडे जाऊन तुकोबारायांना प्रणिपात केलेला आहे. श्री संतांच्या माथा चरणावरी जगद्गुरु तुकोबारायांना प्रणिपात केलेला आहे. नंतर अशीच एकादशीचा महोत्सव असावा म्हणून त्यांनी असा विचार केला, बाबा एकादशीचा पर्व काळ आहे, संतांच्या संगतीत आलेलो आहोत, म्हणून संतांच्या श्रीमुखातून काहीतरी श्रवण घडावं म्हणून साधकांनी तुकोबारायांकडे विनंती केलेली आहे. अहो तुकोबाराय, जे गुरु असतात, जे संत असतात ते कसे असतात, त्यांचं स्वरूप कसं असतं हे थोडक्यात आम्हाला सांगा. जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलेलं आहे, सांगितलं की बाबा या संतांचं जे स्वरूप आहे याचं कथन करता येत नाही. श्रीगुरूंचं रूप करणं, श्रीगुरूंचं वर्णन करणं म्हणजे कसं होईल सांगू का? 15.5 वर्षाचा वणी तैसी स्तुतीची बोलणी, उगाची माथा ठेवी चरणी हेच भले. 15.5 रुपये तोळा सोनं ज्ञानोबा काळात, म्हणजे शुद्ध सोनं 14 कॅरेट ज्याला आपण म्हणतो, 24 मग 24 कॅरेट सोनं. ते निघत होणार नाही ना म्हणून ते मग एवढं भेटलं. ठीक आहे, शुद्ध सोनं. आणि त्या शुद्ध सोन्याला शोभा यावी म्हणून काळा कलर द्यावा, म्हणजे त्याची असलेली शोभा जसं घालवणं आहे त्याप्रमाणे या श्रीगुरूंच्या रूपाचं वर्णन करणं म्हणजे तसं होईल. म्हणून श्रीगुरूंचं वर्णन करता येणार नाही, संतांचं वर्णन करता येणार नाही. आणि श्रोत्याची इच्छा आहे की संतांचं स्वरूप ऐकावं, तर त्यातील काही चतुर होते त्यांनी सांगितलं जाऊ द्या तुकोबाराय, संतांच्या स्वरूपाचं कथन करता येत नाही असू द्या, पण संतांच्या ठिकाणी जे गुण आहेत, ज्या गुणामुळे संत स्वयंभू मोठे झालेले आहेत, त्या गुणाचं कथन करा. मनुष्याच्या ठिकाणी वा कोणत्याही वस्तूच्या ठिकाणी, कोणत्याही व्यक्तीच्या ठिकाणी जे मोठेपणा येत असतो तो 2 कारणामुळे येत असतो. म्हणजे त्या मोठेपणाचे 2 प्रकार पडतात, एक सांसिद्धिक मोठेपणा आणि एक नैमित्तिक मोठेपणा. संत जे मोठे असतात, संतांच्या ठिकाणी जो मोठेपणा आलेला असतो तो सांसिद्धिक मोठेपणा असतो, तो नैमित्तिक मोठेपणा नसतो. नैमित्तिक मोठेपणा म्हणजे बघा न्यायशास्त्रकारांनी सांगितलेले, बाबा सोनं चांदी हेही द्रवरूप आहे, हेही काही कालापुरते द्रवरूप होतात. जर सोन्याला चांदीला पूर देऊन जर तापवलं तर तेही द्रवरूप होतात, पण त्यांच्या ठिकाणी जे द्रवत्व आहे ते नैमित्तिक द्रवत्व आहे. आणि पाण्याच्या ठिकाणी, दुधाच्या ठिकाणी वा पेट्रोल डिझेल यांच्या ठिकाणी जे द्रवत्व आहे हे सांसिद्धिक द्रवत्व आहे. सांसिद्धिक द्रवत्व म्हणजे आपल्या स्वभावामुळे आपल्या सोबत असणार, हमेशा असणार जे मोठेपणा त्याला सांसिद्धिक मोठेपणा म्हणावं. आणि काहीतरी निमित्तावरून आलेला जो मोठेपणा त्याला नैमित्तिक मोठेपणा म्हणावं. आणि ते निमित्त नष्ट झालं की तो नैमित्तिक मोठेपणाही नष्ट होत असतो. संतांच्या ठिकाणी, गुरुच्या ठिकाणी जो मोठेपणा आहे तो नैमित्तिक मोठेपणा नाही, सांसिद्धिक मोठेपणा आहे. नैमित्तिक मोठेपणा करता गुरुवरे बाबा एक दृष्टांत देत असतात. पूर्वी सर्वांकडे गायी असायच्या, असाव्याही, कारण गोमाता ही पूजनीय आहे,
पवित्र आहे म्हणून गायीचं पालन पूर्वी केले जायचं. ज्याचं त्याला जास्त शक्य होत नाही तो एखादी तरी गाय सांभाळायचा पूर्वी, पण आता नाही. आता कत्तलखाने जास्त आले गो पाळणारे मला आश्चर्य वाटलं आपल्याला या महाराष्ट्रामध्ये जी संतांची भूमी म्हणून वर्णन केलेली आहे, या महाराष्ट्र भूमीमध्ये जेवढ्या गोशाळा नाहीत तेवढे कत्तलखाने आहेत. गायीचं पालन केलं पाहिजे. पूर्वी सर्वांजवळ गायी असायच्या. एक गृहस्थ होता, त्याच्या घरी एक गाय होती, एकच गाय होती, गावरान होती, जास्त काही दूध देत नव्हती, 2-3 लिटर दूध द्यायची. त्यातलं काही खाण्यात जायचं, काही उरायचं, आणि मग उरलेलं दुधाचं काय दही केलं जायचं. त्या दह्यामधलं काही दही खायला जायचं, आणि जे काय उरलेलं दही आहे त्याचं घुसळण करून त्याच्यातून लोणी अशा प्रकारे काढलं जायचं. पण ते लोणी काही जास्त निघत नव्हतं, थोडंफार निघायचं, म्हणून ते कण व्हायला पुरत नव्हतं. त्याची कडचणी करायला ते पुरायचं नाही, म्हणून ते बाया त्या स्त्रिया ती माऊली ते लोणी एकखटी करून ठेवायची, आणि बरंच लोणी झालं की मग त्याला कण व्हायचं. पण ते लोणी जर कधी एखाद्या भांड्यामध्ये ठेवलं वा एखाद्या पात्रामध्ये ठेवलं तर ते खराब होऊन जायचं. म्हणून तिने एक युक्ती केली. ते लोणी भांड्यात न ठेवता खापराच्या मटक्यात ठेवावं. छोट्याशा खापरामध्ये लोणी खराब होत नाही म्हणतात, मी बघितलं नाही पण म्हणतात. तर गेली बाजारात त्यावेळेस खापराच्या भांड्याचे भाव बहुतेक कमी असावे. 2 पैशाचं ते काय एक छोटस हंड घेऊन आलेले खापराचं, त्याच्यामध्ये लोणी भरलेलं आहे, पण ते काही वर पण त्याला खाली ठेवता येत नाही. खाली ठेवावं तर त्याला बोक्याचं घेऊ, 2 पायाच्या पण 4 पायाच्या पण खाली ठेवता येईल, म्हणून तिनं आणलं शिंक आणि वर त्याला अशा प्रकारे ठेवलं. पण हे तर मोठं, पण बाकीच्या भांड्याचा सहन नाही करत. बाकीचे भांडे म्हणू लागले, अरे माझी किंमत 210 रुपये, माझी 401 रुपये, तरी ही मी खाली, आणि हे 2 पैशाचं भांड माझ्यापेक्षा वर. त्यांनी ठरवलं असा अपमान सहन केल्यापेक्षा मेलेलं पुरतं. कारण म्हणतात ना, संभाव्य तस्तीचा कीर्ती मरणात तिरिच्छते. संभवित पुरुष असतो, मोठा पुरुष असतो, त्याला अपकीर्ती झाली की ती मरणापेक्षाही भयानक असते. म्हणून त्याने ठरवलं आता जीवच द्यायचा. पण त्यांनी विचार केला, बाबा जीव तर आपण देणार आहोत, पण एखाद्या सज्जन माणसाला विचारून घ्यावा, बाबा जीव देणं कसं असतं, जीव देण्यामध्ये किती आनंद असतो, विचारून घ्यावं. म्हणून त्याने एका गृहस्थाला विचारलेलं आहे, बाबा आम्ही ठरवलंय की जीव द्यायचा. अहो जीव द्यायचा का? जीव द्यायचा? अहो ते काय असं आम्हाला जीव द्यायचा, पण जीव देणं चांगलं नसतं का? कारण जगद्गुरु कोपारा म्हणतात, मरण मागे तो गाढवाचे बाळ. मला जो मरण मागतो तो गाढवा आहे, यात काही नवं नाही, यात काही विशेष नाही, पण त्याला बाप पण गाढव. म्हणजे मरण हे चांगलं नाही, ठीक आहे. पण त्याने विचारलं, बाबा तुम्ही मरायला चालले खरं आहे, पण का मरताय? वर बघा. मला एवढं वर होतं याला वर बघण्यामध्ये याचा फेटा करून पडाला. वर असतं सिंह, माझा नाही पडणार, ठीक आहे. वर असत. तो म्हणला ठीक आहे, कारण यांच्या नाराजीचं कारण, यांच्या जीव देण्याचं कारण त्याच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही काही जीव देऊ नका बाबा, तुम्हाला 2 महिन्यानंतर मी भेटतो. 2 महिन्यानंतर जर तुम्हाला तरीही जर वाटलं आपण जीव द्यावा तर तुम्ही बिनधास्त जीव द्या. ठीक आहे. त्यांनी विचार केला 2 महिन्याची गोष्ट आहे, 2 महिने थांबलेले आहेत. 2 महिन्यानंतर तो गृहस्थ पुन्हा आला. तर हे बाकीचे जे भांडे होते ना ते हार घेऊन तो पद झाला. आल्याबरोबर आदर सत्कार केलेला आहे. अहो काय झालं पण तुम्ही वर बघा, तुम्ही पुन्हा वर बघितलं, आणि कुठं गेलं ते, म्हणजे ते 2 पैशाचं भांड कुठं गेलं? तर त्यांनी सांगितलं, बाबा आमच्या घरी जी गावरान गाय होती ती आटली,
गावाला गाय लवकर आटते. त्या जर्सी वगैरे असतात का ते बराच दिवस दूध देतात. पण गावात जी गाय असते ती लवकर आटते. ती गाय आटलेली आहे आणि गायच नाही तर दूधच नाही. दूध नाही तर दुधाचा परिणाम असलेला दही तेही नाही. आणि दहीच नाही तर लोणी नाही. लोणी नाही तर मटक्यात काय कामी घ्या म्हटलं काही घेतलं काही खाली घेतलं. स्त्रीने विचार केला त्या कारण स्त्रिया म्हणतात चिंगूस असतात. मला नाही माहिती स्त्रिया चिंगूस असतात असं म्हणतात. तिने विचार केला 2 पैशाचा वांदा आहे आता कसं वाया जाऊन द्यावं म्हणून तिने एक काम केलं. त्याच्यात भाजी भरली. भाजी भरलेली आहे पण ते भांड होतं लोण्याचं म्हणजे आंबूस. त्या आंबटपणामुळे भाजी विकली. तिला कळलं की त्या लायकीच नाही म्हणजे भाजी घालायचं हे लायकीच नाही. मग घरामध्ये एक म्हातारं होतं चुकत राहायचं म्हणून मात्र तो विषय म्हणजे या गाडग्याच्या ठिकाणी जो हा मोठेपणा आला तो संशोधित मोठेपणा का हो तर गाडग्याच्या ठिकाणी आलेला मोठेपणा हा नैमित्तिक मोठेपणा होता. तो काही काळानंतर नष्ट झाला. पण संतांच्या ठिकाणी जे मोठेपण आहे ते नैमित्तिक मोठेपण नाही तर सांशोधिक मोठेपण आहे. ज्या गुणामुळे या संतांना सांशोधिक मोठेपणा प्राप्त झाला त्या गुणाचं वर्णन करा. त्या गुणविशिष्ट संतांचं वर्णन करा. जगद्गुरु तुकोबाराय राजी झालेले आहे. तर अशा सांशोधिक मोठेपणा प्राप्त करून देणाऱ्या गुणापैकी एक गुण आहे दातृत्व. हे दातृत्व खूप मोठं करून देतं माणसाला. दातृत्व म्हणजे दान देण्याची इच्छा दान देण्याची भावना याला म्हणतात दातृत्व. हे दातृत्व माणसाला मोठं करतं. मला द्वापारयुगामध्ये कर्ण हे नाव सर्वांनी ऐकलेलं असतं. अजूनही आपण कर्णाचं नाव आदराने घेतो. कर्णाच्या जर जीवनाचा विचार केला तर त्यामध्ये गुणापेक्षा अवगुण जास्त तुम्हाला दिसतील. त्याच्या जीवनामध्ये असे काही दोष झालेले आहेत ज्या दोषाला माफी नाही. पहिली गोष्ट दुर्जनाची संगती. दुर्जनाची संगती ही एकदम स्पीडली माणसाला अपकीर्तीकडे नेत असते. दुर्जन तसा कर्ण दुर्जनाच्या संगतीत नेहमी राहायचा. दुर्जनाची संगती जर क्षणभर झाली तर कितीच मोठा अपकीर्ती होऊन जाते. पण कर्ण दुर्योधन झाला शकुनी झाली अशा कितीकच दुर्जन संगतीत नेहमी राहायचा. दुसरं म्हणजे तो जेव्हा झाला तेव्हा त्याच्या आईचं लग्न झालेलं नव्हतं. म्हणजे कोवा वयाच्या अगोदर झालेलं होतं. हाही एक दोष आहे. तिसरी गोष्ट अशी की ज्या गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलं ज्या गुरूंनी आपल्याला मोठं केलं त्या गुरूंशी खोटं बोलून तो काय विद्या त्याने ग्रहण केली आणि शेवटी तो श्रापासही प्राप्त झाला. गुरुची म्हणजे गुरूंचा आपल्यावर आशीर्वाद नसणं म्हणजे गुरूंचा आपल्याला श्राप देणं हे खूप वाईट आहे. कारण मोठं जर व्हायचं असेल तर गुरु लागतात. परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर गुरु लागतात. अशा गुरूंनीही त्याचा धिक्कार केला स्वीकार केला नाही. एवढे त्याच्या ठिकाणी अवगुण असताना तरीही आपण कर्णाचं नाव अजूनही आदराने घेतो. याचं कारण काय आहे? फक्त आणि फक्त एक दातृत्व महाराज. एका दातृत्वामुळे कर्ण एवढा मोठा झाला तर त्याचं नाव अजूनही आपण आदराने घेतो. असं जे दातृत्व आहे या दातृत्व ज्यांच्या ठिकाणी संवाद संबंधाने राहतं असे संत त्यांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम करतात.
दाता तोची एक दाना, एक तोची दाता दाना, एकमेव तेच दाते आहेत. संतांचं गुरुचं या ठिकाणी नाव निर्देश केलेला नाही, स्पष्टपणे नाव घेतलेलं नाही. कोण आहे हो दाते? एकमेव दाते जे तुकोबारायांनी अभंगाच्या तुमच्या नावाने सांगितले, ते दाते कोण आहे? तर नारायणा स्मरवी, जो नारायणा स्मरवी तो एक दाता जाना, तो एकच दाता. जे नारायणाचं स्मरण करून देतात ते एकमेव दाते आहेत. संत साधू हे नारायणाचं स्मरण करून देतात, म्हणून एकमेव तेच दाते आहेत. महाराज, काही जण जेव्हा तुकोबारायांनी हे विधान केलं तेव्हा काहीतरी थोडेफार शिकलेले असावे, कदाचित न्यायाचे त्यांचे काही ग्रंथ झालेले असतात, जसे की तर्कसंग्रह वा प्रभात. त्यामध्ये 3 दोष केलेले आहेत. लक्षणाचं लक्षण करताना असं लक्षण केलेलं आहे की दोषत्रय रहितत्वम लक्षणत्वम. लक्षण जे करावं ते 3 दोषाने रहित असावं. एक अतिव्याप्ती, एक अव्याप्ती, एक असंभव, या 3 दोषाने लक्षण रहित असावं, असं एक लक्षणाचं लक्षण आहे. तर तुकोबारायांनी जे संतांचं लक्षण केलं, जे दात्याचं लक्षण केलं, त्या लक्षणामध्ये अतिव्याप्ती दोष येतो. कारण तुकोबारायांनी कोण म्हटलं जाते, कोण आहे जाते, हे जेव्हा तुकोबारायांना विचारलं तेव्हा तुकोबाराय म्हणतात जे नारायणा स्मरवी ते दाते जाण. जे नारायणाचं स्मरण करून दुसऱ्याकडून स्मरण करून घेतात ते दाते आहे, असं तुकोबारायांनी सांगितलं नाही. तुकोबारायांनी स्पष्टरित्या काय सांगितलं की जे नारायणाचं स्मरण करून घेतात ते काय आहे? दाते आहे. आणि असे कोण आहेत? तर संत आहेत. संतांचं लक्षण करून राहिले, त्याच्याकरता सांगितलं की जे दाते आहेत ते संत आहेत, परंतु ते एकमेव दाते आहेत, असं तुकोबारायांनी लक्षण केलेलं आहे. पण हे लक्षण अतिव्याप्त होऊ लागलेलं आहे. म्हणजे लक्ष स्वरूपावर लक्षण बसून इतर लक्ष जे नाही त्याच्यावर हे लक्षण जाणं, त्याला म्हणतात अतिव्याप्त होणं, लक्षण अतिव्याप्त होणं. तर तुकोबारायांनी जे लक्षण केलेलं आहे ते दात्याच आहे, म्हणजे संतांच आहे. दाते संत आहे असं तुकोबारायांनी विधान केलेलं आहे. तर जे नारायणाचं स्मरण करतात ते दाते आहेत आणि ते काय आहे? संत आहे. पण आपण जर कधी विचार केला तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की कित्येक असे लोक असतात जे स्वतः स्मरण करत नाही, स्वतः नारायणाच्या नामाचा उच्चार करत नाही, पण इतरांकडून करून घेण्याचा प्रयत्न करतात, करून घेण्याकरता सहकार्य करतात. म्हणजे ते इतरांकडून नारायणाचं स्मरण करून घेतात. जसं की इलेक्शन जवळ आल्यानंतर हा प्रकार आपल्याला जास्तीत जास्त बघायस मिळतो. इलेक्शन जवळ आलेले असावे आणि एखादा नेता वा मंत्री वगैरे म्हणा, तुला सांगतो बाबा, तुम्हाला जेवढा सस्ता करायचा ना तेवढा करा, काय खर्च लागत तो मी देतो. ज्या महाराजाच्या कीर्तनाला जास्त लोक येतात त्या महाराजाला जेवढे लागतील तेवढे मी देतो. पण जास्तीत जास्त लोक जमा झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी नामस्मरण केलं पाहिजे. आता नामस्मरण करून घेणारा नेताही ठरला म्हणजे लक्ष त्याच्याकडे जायला लागलं, त्याला सत्य म्हणाला तुम्ही तर नाही म्हणता. म्हणजे तुकोबारायांनी केलेलं लक्षण अतिव्याप्त दोषाने युक्त आहे का? तर तसंही नाही. कारण तुकोबारायांनी नारायणाचं स्मरण करून घेणारा दाता सांगितलेला आहे. असं स्पष्ट नाही सांगितलं की नारायणाच्या नामाचं जो स्मरण करून घेतो तो दाता आहे. त्या ठिकाणी नाम घ्यायचा की नामी घ्यायचा, नारायण नाम घ्यायचं की नारायण नाम ज्याचा आहे असा जो नारायण जो नामी तर तो घ्यायचा, असं तुकोबारायांनी सांगितलेलं नाही. जर
अभंगाच्या चरणाचा बारकाईने विचार केला तर असं लक्षात येईल, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. नारायणा स्मरवी म्हणजे नारायणाला जो स्मरण करून देतो तो एक दाता जाणार. नारायणाला जो स्मरण करून देतो तो काय आहे, दाता आहे. मला यामधून असाही एक सिद्धांत बाहेर निघतो की संपूर्ण वेदाचं, संपूर्ण श्रुतीचा अर्थ जो सर्वम खल्विदं ब्रह्म म्हणजे संपूर्ण जगत ब्रह्मरूप आहे. नर नारी बाळे अवघा नारायण, संपूर्ण काय आहे, नारायण आहे. आणि आपल्या नारायण स्वरूपाचं नारायणाला जे स्मरण करून देतात ते एकमेव दाते आहे. नारायण स्वरूपाचा आपणास विसर पडलेला आहे. लागले ते पिसे काय मूळ जना काय नारायणा विसरले. काय मूळ जना पिसे लागले ते नारायणा विसरले. काय अहो या मूर्ख माणसांना वेळेवर लागला नाही ना की ते नारायणाला विसरले. अर्थात नारायणाला आपण विसरलेलो आहोत. नारायण आपलं स्वरूप असतानाही जे आपलं स्वरूप आहे, जे आपलं मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपालाच आपण विसरलेलो आहोत. मला श्रुती सांगते की संपूर्ण जगत ब्रह्मरूप आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म आपण पूर्वीही श्लोक उच्चारून गेलो. संपूर्ण जगत ब्रह्मरूप आहे. वा नर नारी वाडे अवघा नारायण. संपूर्ण जगत ब्रह्मरूप असताना आपण नारायण स्वरूप असताना आपण सच्चिदानंद स्वरूप असताना त्या स्वरूपात आपल्याला विसर पडलेला आहे. आणि त्या विसरा त्या नारायण स्वरूप, ज्या नारायण स्वरूपाचा आपल्याला विसर पडलेला आहे त्या नारायण स्वरूपाचं जे स्मरण करून देतात म्हणजे आठवण करून देतात
ते एकमेव या जगतामध्ये दाते आहे. तसे साधू संत गुरु हे नारायणाच्या नामाचंही स्मरण करून देतात. कारण जाग संत नेहमी करत राहतात. उठा जागे संत नेहमी जागा करत राहतात. त्या जागे करण्यामध्ये दोन प्रकार. एक नामाच्या ठिकाणी प्रवृत्ती करून देतात म्हणून एक वेळेस संत आपल्याला जागे करतात. परंतु असा जर आपण अर्थ घेतला तर त्यामध्ये अतिव्याप्ती दोष येत असल्यामुळे आपण दुसरा अर्थ केला की संत आपल्याला ती जाग देतात, जी स्मृती करून देतात ती आपल्या स्वरूपाची. अर्जुनाने जसं गीतेच्या शेवट म्हटलं की नष्ट मोह स्मृती लब्ध्वा तत्प्रसादात मयाच्युत अच्युत तत्प्रसादात तुझ्या प्रसादामुळे मोह नष्ट, माझा मोह नष्ट झालेला आहे आणि मला माझ्या स्वरूपाची स्मृती झालेली आहे. म्हणजे माझ्या स्वरूपाचा मला आठवण झालेला आहे. म्हणजे स्मृती करून देण्याचं काम संत करतात. आपल्या नारायण स्वरूपाचा आठवण करून देण्याचं काम संत करतात. काय करतात संत? तर संत कोण आहे? संत जगजोगी आहे. या जगाला जाग करणारे जोगी आहे. काय करतात? जाग करतात. जाग जाग बोलते, जाग व्हा म्हणतात. पण संतांनी जाग केल्यानंतर आपण जागे झाले आहोत हे आपल्याला कसं कळणार? तर जागता जगत देव. आपण जाग झाल्यानंतर आपल्याला जेव्हा जग देव दिसायला लागेल, जेव्हा जग देव दिसायला लागेल तेव्हा समजावं आपण जागे झालेले आहोत. तर संत आपल्या नारायण स्वरूपाचं काय करून देतात आपल्याला?
स्मरण अशा प्रकारे करून देतात. ठीक आहे, संत आपल्याला नारायण स्वरूपाचं स्मरण करून देण्याकरता ज्ञानाचं दान देतात, म्हणून संत दाते आहेत तिथपर्यंत ठीक आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही या संतांना दाते म्हणण्यापूर्वी काही विशेषण लावले. एक आणि च, दाता तोची म्हणजे च आणि एक जाणा. एक काम करा म्हणतो तुकोबाराय, तुमचा अभंग ठीक आहे पण यातील हे दोन शब्द काढून टाका. च आणि एक हे दोन शब्द काढून टाका. का? कारण हा चकार असतो ना, हा खूप मोकार असतो. हा बाकीच्यांना बेकार करतो. म्हणजे बाकीच्यांच्या निवृत्ती करण्याकरता या चकाराचा उपयोग केला जातो. आणि एक शब्द ही हा बाकीच्या निवृत्ती अर्थ उच्चारला जातो. तुम्ही दोन दोन निवर्तक शब्द अशा प्रकारे वापरलेले आहेत. तुम्ही म्हणता दाते, दाता तोच एक दाता. हेच काय आहे? दाते आहेत. पण शास्त्रामध्ये, श्रुतीमध्ये अनेक असे दाते सांगितलेले आहेत. ज्यांनी खूप काही दान दिलेलं आहे त्यांना तुम्ही बाधा करून हेच एक दाते आहेत असं सांगू लागले तर बाकीच्या दात्यावर अन्याय होईल. या भारतभूमीमध्ये खूप मोठे मोठे दाते होऊन गेले, आताही आहे. कारण कलियुगामध्ये धर्माचे तिन्ही पाय जरी कटलेले असले तरी दान हा पाय उभाच आहे. कलियुगामध्ये विशेष रूपाने दान केल्या जाते. दान करणारे बरेच जण आहेत. पूर्वीही कितीक जणांनी दान केलेले आहे. महाराज राजा हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये दिलेली नगरी, आपलं राज्य दान ते जागृतीमध्ये दिलं. एवढा मोठा तो दाता, त्या दात्याला तुम्ही बाधा करून राहिले. एक वेळेस राजा हरिश्चंद्र झोपलेले होते. झोपेमध्ये त्यांना स्वप्न पडलं की विश्वामित्र आपल्याकडे आलेले आहे आणि त्यांनी दान मागितलं आणि त्या दानामध्ये आपण आपल्या राज्याचा संकल्प अशा प्रकारे सोडलेला आहे. महाराज स्वप्न जागृतीनंतर नष्ट झाले. कारण स्वप्नीचे स्वप्नातलं जे असतं ते जागृतीनंतर लयाला जात असतं, संपत असतं. पण विश्वामित्र सकाळी आले महाराज म्हणे, राजा अरे तू स्वप्नामध्ये मला हे राज्य दान केलेलं आहे, माझ्या राज्यात अजून काय करतोयस? खरंय माझं म्हणे, मी हे राज्य तुम्हाला दान केलेलं आहे. संपूर्ण राज्य विश्वामित्रांच्या हातात देऊन टाकलेलं आहे आणि आपल्या शरीरावरील, आपल्या पत्नीच्या शरीरावरील जे काही आभूषण होते, अलंकार होते सोन्या नाण्याचे, तेही काढून ठेवलेले आहे. राज्याच्या सीमेपर्यंत आलेले आहे आणि राज्याच्या सीमेपर्यंत सीमा पार करणार तेवढ्यात विश्वामित्राने आवाज दिला, थांब. अरे तू सीमा पार करतोय परंतु तुझ्या पायाला जी माती चिटकलेली आहे ती माझ्या राज्यातील आहे. पाय झटक आणि मग दुसऱ्या राज्याच्या सीमेच्या पलीकडे. स्वप्नामध्ये दिलेलं दान, जागृतीमध्ये खरोखर देणारे दाते, एवढे मोठे दाते असताना या सर्वांना तुम्ही दाता न म्हणता केवळ संतच दाते आहेत असं का म्हणले हो? म्हणून तुम्हाला सांगतो की बाबा च आणि एक हे शब्द काढून टाका. खरे म्हणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणे, खरे म्हणे तुझे तेही दाते आहे, तेही दाते आहे, पण हे एकमेव दाते आहे. आता आले पंचायत म्हणजे तेही दाते आहे आणि हे एकमेव दाते आहे. हे जर एकमेव दाते असेल तर ते दाते कसे, आणि ते जर दाते असतील तर हे एकमेव दाते कसे? तर बघा, चंद्राचा, पौर्णिमेचा जो चंद्र असतो त्याचा प्रकाश असतो की असतो. चांदण्याचाही प्रकाश असतो, लाईटाचाही प्रकाश असतो. पण सकाळी का दिवस उगल्यानंतर का नाही? का? कारण दिवस उगल्यानंतर जर कोणी विचारलं प्रकाशवान वस्तू कोण आहे तर कोणीही निश्चयपूर्वक सांगेल प्रकाशमान एकमेव सूर्य आणि सूर्यच आहे. का? कारण चंद्र प्रकाशवान नाही का? लाईटाला प्रकाश नाही का? आहे, पण तो रात्री, दिवसा नाही. जोपर्यंत संत
दाते आहे असं म्हटलं जात नाही, तोपर्यंत बाकीचे दाते असतील. पण जेव्हा संतांच्या दातृत्वाचा विषय येतो त्यावेळेस कोणीच दाता नसतं महाराज. का? कारण जे सामान्य असतं ते विशेषपणे नसल्याचं असतं. हेही दाते आहेत आणि संतही दाते आहेत. त्याचं कारण असं, बाकीचे जरी दान देणारे आहे असं म्हणून वर्णन केलेलं असलं तरी कोणी दानच दिलेलं नाही. बरं जाऊ द्या, बाकीच्या व्यक्ती सोडा, पण परमात्मा ही दानशूर आहे. ज्ञानोबा त्याचं वर्णन करताना म्हणतात, तुझे अवतार दान स्वतंत्र देताना मनसी पात्रा पात्र पै कैवल्य आहे ते पवित्र जे वैरी आहे दिले. तुझं औदार्य, तुझी जी उदारता आहे ही स्वतंत्र आहे आणि कैवल्यासारखी पवित्र ही वस्तू तू वैर्यांना देऊन टाकली. परमात्मा ही दानशूर आहे. परमात्मा ही तुम्ही त्या लिस्ट मधून काढून टाकला दानशूराच्या, तर त्याचं उत्तर असं आहे, अरे दान कशाला म्हणतात तो? जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, सेवा घेतल्या वाचून जे दान दिलं जातं त्याला दान म्हणतात. आणि परमात्मा जो दान देतो तो परमात्मा ही दान देण्याच्या बाबतीत उदार आहे. परंतु कसा? पहिलं घेतो मग देतो आणि दान त्याला म्हणतात. भगवंतांनी दानाची व्याख्या सांगितलेली आहे. दातव्य दान दीयते लोपकारिणे देश कालेच पात्रेच तद्दान सात्विकम स्मृतम. दातव्य दान दीयते लोपकारिणे म्हणजे कोणावर उपकार करण्याकरता दान दिले जात नाही. म्हणजे आपल्यावर त्याला परत उपकार करावा, म्हणजे आपण त्याला हे दिलं की तो आपल्याला त्याच्या बदल्यात हे देईल असं म्हणून जर दान दिलं तर ते दान नसतं. म्हणून बाकी कोणीही दाता असला तर तो काहीतरी घेऊन काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने दान देत असतो. म्हणून सत्ता व्यतिरिक्त असा जगतामध्ये कोणीही नाही जो दान देतो. देव देतो दान तर पूर्वी घेतो मग देतो. पुरुष जेव्हा त्यांना ते म्हणतात तेव्हा काही जरी त्यांनी घेतलं नाही तरी तो आपल्या वाटेचं पुण्य तरी घेतो. आणि बरेचसे जण दान देताना तर असाच विचार करतात, बाबा आपण यांना एवढं पाणी भरलं म्हणजे आपल्या तिथं कीर्तनाला येते. ते दान नसतं, तो सरळ काय धंदा व्यवसाय.
कारण घेवाण देवाण ही व्यवसायामध्ये असते, व्यापारात असते, दानात नाही. दान त्याला म्हणतात काही न घेता जे दिलं जातं त्याला म्हणतात दान. म्हणून संता व्यतिरिक्त कोणीही जाते नाही. आणि बाकीच्यांना दाते न म्हणण्याचं दुसरं कारण असं की त्यांनी जी वस्तू केलेली आहे ती जी आहे ती नाशिवंत आहे, म्हणून त्याच्यामुळं आपले हाव पूर्ण होत नाही, म्हणून ते दान नाही वा त्यांनी दिलेल्या दानापासून जे सुख होतं तेही नष्ट होणार आहे. म्हणून त्याच्यामुळे आपले हाव, आपला हव्यास व आपली इच्छा संपत नाही. आणि संत जे दान देतात म्हणजे नारायणाचं स्मरण करून देणं, स्वस्वरूपाचं ज्ञान, याच्यामुळे मनुष्य हा सर्वात्मक होतो. ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही ते प्राप्त करून घेतल्यामुळे त्याच्या मनामध्ये कोणतीही इच्छा राहत नाही. ज्ञानोबा म्हणतात दया करते काही नाही, तो आपणच आपल्या ठाई जाणायला काही आकांक्षेना. त्या संतांनी दिलेल्या दानाने होतं काय तर तो जी या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ वस्तू आहे, जिच्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही अशी वस्तू आपण स्वतः स्वरूपाने होतो, म्हणून तो कशाचीही इच्छा करत नाही. म्हणून त्या दानामुळे आपली इच्छा संपते आणि इच्छा ही दुःखाला कारण असते, म्हणजे दुःख संपते. म्हणून संत जे दान देतात ते दान पुरुषाची इच्छा निवृत्तक असल्यामुळे संत एकमेव दाते आहे, इतर कोणीही दान देत नाही. असे जे दान देणारे संत आहे त्यांना लोकांगणी जावं, जे सुपंथ दाखवतात म्हणजे चांगला पंथ, या मार्गाने नेणारा जो पंथ म्हणजे ज्ञानाच्या मार्गाने जाणारा जो मार्ग, त्या मार्गाने जे लावतात असे जे संत आहे त्यांना लोकांगणी जावं. आणि तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. असे जे संत आहे त्यांनी जे दान दिलेले आहे त्याच्यामुळे उरी नुरे, उरी म्हणजे इच्छा, इच्छा राहत नाही. म्हणून त्या संतांचे, त्या गुरुचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहे. गोपाल कुमार तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार. संत जे दान देतात त्या दानामुळे आपल्यासाठी उरी म्हणजे इच्छा राहत नाही, म्हणून त्यांच्या आपल्यावर खूप मोठे उपकार असतात. संत जे दान देत असतात त्या दानाने परिपूर्णता प्राप्त होते. ते एकमेव दाते आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही दान देणार नाही. झालेली सेवा
गाथांवरती बाबांच्या चरणी समर्पित करून शिवेला पूर्ण करा. ज्ञानेश्वर तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीने ढे येथे माझे जे उरले ते पायी ना तरी माझे कोगडा बोले का बाबूला सुद्धा पावले ते जो करून मावले विजय देवी. कालाच्या ओघामध्ये जर काही मुखातून अपशब्द निघाले असतील तर आई बाबाच्या अंतःकरणाने माफ करावे एवढी विनंती करून सेवेला पूर्ण. जय विठ्ठल.